हॅलो नमस्कार. बोल. तर आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी आमचा लव्ह स्टोरी ब्लॉग, जो खूप टाइमपासून काय पेंडिंग होता. अच्छा, बॅकग्राऊंड म्युझिक. बॅकग्राऊंड म्युझिक देत होतो की खूप टाइमपासून तुम्हाला हवा मला होता, करायचा होता हा ब्लॉग आणि तो राहत होता, तर आम्ही विचार केला की फायनली करूया. घरच्यांची तयारी मनाची करून आलेलो आहे आम्ही की त्यांना सांगितलं आम्ही लव्ह स्टोरी ब्लॉग टाकणार आहे, तर तुम्ही तयार राहते, पण तेवढाच एक्साइटमेंटने बघताय जेवढा एक्साइटमेंटने तुम्ही बघताय. तर आम्ही स्टार्ट म्हणजे आमचं फर्स्ट टाइम आम्ही कधी भेटलो तेव्हापासून ते लग्नापर्यंत सगळं कव्हर करणार आहे. आणि आम्ही शॉर्ट मध्ये सांगू, शॉर्ट मध्ये डिटेल मध्ये पण थोडं सांगू. ब्लॉग थोडासा मोठा होऊ शकतो, सो बी रेडी. तर 3, 2, 1 गो. सो मी पहिले स्टार्ट करते बिकॉज स्टार्टिंगला मी नोटीस जास्त केलेलं. खोटारडी काय. हां, तर सर्वात आम्ही दोघं एका ट्युटोरियल्समध्ये सेम होतं. 11th स्टँडर्ड पासून दोघांचं कॉमर्स बॅकग्राऊंड होतं. ठीक आहे, डोळे चोरायचे. मी जास्त हुशार होतो पण तरी मी कॉमर्स घेतलं. हां, ठीक आहे. तर आम्ही दोघं सेम ट्युटोरियल्समध्ये होतो, पण आमची बॅच एकदम वेगळी होती. हा इव्हनिंग बॅचमध्ये होता, मी मॉर्निंग बॅचमध्ये होती. आणि आमचं कधीच भेटणं झालं नव्हतं. आमचं फर्स्ट इयर म्हणजे 11th स्टँडर्डची जेव्हा पिकनिक होती ती आमची गेलेली इमॅजिकाला. आणि इमॅजिकामध्ये अननोईंगली हा माझ्या मागेच बसलेला बसमध्ये. आणि ते कॉलेजमध्ये असतं ना की बोलताना असं वाटतं की खूप छोटं वर्ल्ड आहे, कधी कुठून कुठले फ्रेंड्स असतात कॉमन कळत नाही. तर माझी एक स्कूलची बेस्ट फ्रेंड ह्याची कॉमन फ्रेंड, कारण ती आमच्या बॅचमध्ये होती त्या ट्युटोरियलच्या टाइमला, तर ती ह्याच्या बॅचमध्ये होती. सो तिच्या थ्रू मग आमचा तो पिकनिकमध्ये ग्रुप झाला. तर हा माझी फ्रेंड, माझी बेस्ट फ्रेंड जी तुम्ही तिला ओळखत असाल, जन्मदा, आम्ही सगळे एकाच लाईनीत बसलेलो. आणि जर हा जो बोलतो जेन फ्रेंड तर तो वेगळ्या बॅचमध्ये होता, अक्षय जैन. तर आम्ही तिघं वेगवेगळ्या बॅचमध्ये होतो. मी आणि जितू एकाच ह्याच्यात होतो. आम्ही दोघं होतो, ही आणि हिची मैत्रीण होती, आणि आमची कॉमन फ्रेंड सिद्धी त्या बसमध्ये एकत्र होतो. आणि अननोईंगली तो अक्षय जैन पण त्याच बसमध्ये होता. तर असं बोलतात ना, जुळून आल्या रेशीम गाठी टाईप आम्ही सगळे फ्रेंड्स त्या एकाच बसमध्ये आलो. आणि माझं कॉन्व्हर्सेशन थोडंफार झालं होतं अक्षयशी, ह्याचं काहीच झालं नव्हतं. हा आणि जितू होता, मी, सिद्धी, जन्मदा, आम्ही ह्याच्या मग आमचं तो बोलतात ना पिकनिकमध्ये मग एक ग्रुप झाला. पण मी ह्याच्याशी बोललीच नाही, अख्खा पिकनिक नाही बोललेली, कारण की इंट्रोवर्ट होती मी. जन्मदा ह्याच्याशी बोलत होती, माझी अजून एक फ्रेंड होती ती ह्याच्याशी बोलत होती, मग सिद्धी तर बोलतच होती. आणि मग मी फक्त त्याच्या ओके हाय हॅलो स्माईल केलं, दॅट्स इट. बाकी बोलणं बिलणं काही नव्हतं. आणि मग हे लोक पण नव्हते बोलत, बिकॉज मी एकदमच शांत होतं. मी फक्त त्यांच्यामध्येच बोलायची जे माझे ओळखीचे आहेत. हां, सो मी त्यांच्याशी बोलायची. ह्याला मी एकदम बघितलं पण. इयर आठवतोय का तुला? इयर नाही आठवत. तर जर आठवलं तर मी इथे कुठेतरी पॉपअप करेन, आपल्या मार्कशीटमध्ये असेलच. तर आम्ही तसं केलं. आणि अख्खा इमॅजिकामध्ये पण ना हा वेगळा होता, मी वेगळी होती, बिकॉज हा आणि माझ्या फ्रेंड्स बरोबर होता. माझे जे फ्रेंड्स ज्यांना राईड्स आवडत नव्हते, हा त्यांच्यासोबत होता, बिकॉज ह्याला पण नाही आवडत. आणि मी उत्सुक सगळ्या राईडमध्ये बसत होती. फक्त आम्ही लंचमध्ये वगैरे ना एकमेकांसोबत होतो. म्हणजे इमॅजिकामध्ये मॅकडॉनल्ड्स होतं आधी. मॅकडॉनल्ड्स नव्हतं रे ते, आधी मॅकडॉनल्ड्स होतं तिकडे. मला आठवते मी बर्गर खाल्लेला, फ्राईज खाल्लेले. सो तिकडे आम्ही एकत्र खाल्लं वगैरे सगळं. आणि पिकनिक एंड झाली. एंडमध्ये पण ना अक्षय जैन, हा, मी, जन्मदा, आम्ही सगळे एकाच बसमध्ये. जितू. हां, मग आमचं त्या बोलतात ना पिकनिक एंड झाली, तिथे आमचं तेवढंसं भेटणं होतं आणि दॅट्स इट. त्याच्यानंतर परत आमचे बॅचेस वेगळे, परत नंबर पण शेअर केले नव्हते, काही नाही. आमचं एवढं इंटरॅक्शनच नव्हतं, फक्त एकमेकांच्या सोबत फिरत होतो, आजूबाजूला होतो आम्ही, आजूबाजूला होतो. आणि माहित होतं एक दुसरे, कारण आम्ही भेटलेलो तेव्हा, असं की हाय हॅलो, कारण सिद्धी आमची म्युच्युअल एक फ्रेंड होती, म्हणून आम्ही भेटलेलो, पण बाकी काहीच नव्हतं त्याच्यात, काहीच नव्हतं. मग ती पिकनिक तिथे एंड झाली. हा पार्ट बोलताना हा पार्ट आमच्या चॅप्टर, आमच्या लाईफ मधला फर्स्ट जो एकत्र होता तो संपला. सेकंड असं झालं की त्याच इयर मध्ये 11th स्टँडर्डला आमची पार्टी होती, ग्रँड पार्टी असते त्या ट्युटोरियल्सची. तर तिथे परत मी आणि मग तो आमचा जो कॉमन फ्रेंड्स वाला ग्रुप होता, तर हा असं होतं की हा सगळ्यांशी बोलायचा, सगळ्या मुलींशी बोलायचा, सगळ्यांशी बोलायचा, सगळ्या मॅम लोकांची, सगळी फिमेल, म्हातारी बाई असू दे, लग्न झालेली असू दे, छोटी मुलगी असू दे, सगळ्या. मी इंट्रोवर्ट नाहीये, मी सगळ्यांची, मुलांची, मॅमशी, सगळ्यांशी बोलणार.
आणि मग पार्टीमध्ये पण मी आपल्या माझ्याच 2-3 फ्रेंड्सच्या अवतीभोवती होती आणि हाच सगळ्यांशी. मग हा ना जन्मदासोबत तिकडे असं होतं की डान्स कॉम्पिटिशन टाईप असं होतं काहीतरी, कॉम्पिटिशन नाही असं. हा, तर ह्यानी जन्मदाला हे केलं बिकॉज जन्मदाच्याशी बोलत होती, ती थोडी एक्स्ट्रोवर्ट आहे. तर मग जन्मदा आणि हे लोक डान्स करत होते आणि मी साईडला अशी बघत होते की वाव छान चाललंय असं. आणि मग नंतर तिकडे पण त्या पार्टीमध्ये पण खाणं पिणं सगळं आम्ही एकत्र करत होतो, जेवण वगैरे, पण बोलणं नव्हतं. नंबर तेव्हा परत शेअर केला नव्हता, आमचा संबंध नव्हता. म्हणजे बघितलेलं, ओळखते की हा यश आहे, हाय हॅलो, ह्याला माहिती होतं की मी शिवानी आहे, जन्मदाची फ्रेंड, फ्रेंड, हा असं होतं. तर मग पार्टीमध्ये पण तेवढंच इंटरॅक्शन, हाय हॅलो, आणि मग तिथे एंड. मग परत नो कॉन्टॅक्ट, नथिंग. आणि फक्त ना टेस्टमध्ये तिकडची ना ॲन्युअल अशी फायनल टेस्ट असायची ट्युटोरियलची, तर त्याच्यामध्ये सगळे बॅच मिक्स असायचे. तर मग माझं 1-2 वेळा ह्याच्यासोबत कोलाइड झालेला टायमिंग. तेव्हा पण ना मी क्लासमध्ये एंटर करायची ना, कोणाशीच नाही बोलायची. जर जन्मदा नसेल तर ही कोणाशीच नाही बोलायची तिथे. अजून 1-2 फ्रेंड्स होते, काजल जी माझी अजून फ्रेंड आहे, म्हणजे हिच्या ओळखीच्यांना सोडून ही बाकी कोणाशीच नाही बोलायची, नाही अशी, म्हणजे इग्नोर केल्यासारखं. आम्ही बाकीच्यांशी बोलायचो पण हिच्या मैत्रिणींशी मी बोलायचो. आणि मी म्हणजे तेव्हा माहिती नाही मला काय होतं, मी समोरून कोण बोलायचं ना, मी बस मग समोरून कोण इंटरेस्ट पण नाही दाखवायचं बोलायचं. आणि मला ते आवडायचं बिकॉज मला नका तुम्ही अटेन्शन देऊ, मी माझी एकटी बरी आहे असं होतं. आणि पण मी माझ्या लोकांसोबत खूप मस्ती करायची, मग मी एकदम ओपन व्हायची. सो ते जाऊ दे. मग क्लासेसमध्ये पण ना टेस्ट असताना हा आजूबाजूलाच बसायचा, पण कधी परत ह्यानी नोटीस नाही केलं, मी नोटीस नाही केलं. म्हणजे असं बघायचो की अच्छा हा आलाय, पण असं लाईक नॉर्मल मुलगा आलाय तसं स्माइल करायचो बिकॉज आम्ही पार्टी हॉट हँडसम आहे पण नॉर्मल माझ्या ओळखीचा. आणि तेव्हा असं गुबगुबीत होता आणि असा हे होता. सो मी बघून हे करायचे. आणि सगळी मॅम पण ना यश 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 यश, कारण की हा शरारती नॉटी किड, मग ह्याला बेंचवरती एकटाच बसवणार टेस्टसाठी कारण की हा चिटिंग करेल. सो हे सगळं मी नोटीस, माझं ऑब्झर्वेशन सगळं असतं. जरी मी बोलत नसेल ना तरी मी सगळं ऑब्झर्व करायचे. तर हा तो फक्त हाय हॅलो वाला पार्ट होता जो क्लासेस. सो हा आमचा फेज होता जेव्हा आम्ही हाय हॅलो करत होतो, एकमेकांना बघत होतो, ओळखलेलो, पण बोलायचं नाही. नेक्स्ट तू स्टार्ट कर. तर नेक्स्ट झालं त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन मध्ये. ह्या टाइमापर्यंत आम्ही एका बॅच मध्ये नव्हतो, एका क्लासमध्ये आणि 11-12 मध्ये होतो. आता आलं ग्रॅज्युएशन मध्ये मी पण BMS घेतलं. मी अक्षय वगैरे यांना बघून BMS घेतलं, कारण मी बोललो की सगळे जे घेत आहेत तेच घेऊया. आणि हे लोक ऑलरेडी फायनान्स BMS मध्ये होते, माझा असा काही इंटरेस्ट नव्हता की BMS फायनान्स करायचं. तर मग परत आम्ही त्याच ट्युटोरियल्समध्ये मध्ये फर्स्ट इयरमध्ये आम्ही सगळे एकत्र आलो. त्याच्यात पण कोण कोण, अक्षय, मी, जितू नव्हता कारण त्यांनी बॅफ घेतलेलं, तो वेगळा याच्यात होता. तर बाकी सगळे अक्षय, मी, जन्मदा, शिवानी, ओमकार, जो आता आमचा ग्रुप आहे ओव्हरऑल, ते सगळे आम्ही त्या एका क्लासमध्ये होतो. अननोइंगली अख्खा ग्रुप एका क्लासमध्ये. आणि तेव्हा कमी लोक होते म्हणून एकच बॅच होती. तर मग आणि या दोघीच मुली, शिवानी आणि जन्मदा, आणि दोघं वेगळ्या कॉलेजेसमध्ये, काहीच नाही, फक्त क्लास सेम, बाकी काय नाही. आणि आम्हाला माहिती पण नव्हतं की हा क्लासमध्ये येणार आहे, ह्यानी तो सब्जेक्ट घेतला. त्याच्यात पण आपले वेगळे सब्जेक्ट होते, काही सब्जेक्ट घ्यायचे होते. त्यांचा आमचा क्लासेस होता 2-3 सब्जेक्ट, मला आठवत नाही किती. तर कोइन्सिडेंटली आम्ही सेमच सब्जेक्ट घेतलेले आणि आमचा तोच क्लास त्या ह्याच्यात एकच बॅचमध्ये सगळे एका क्लासमध्ये बसलो. तर तेव्हा पण थोडी बॉन्डिंग झाली, मैत्री झाली. ही तेव्हा पण एकदम स्टार्टिंगला नाही बोलायची कोणाशीच. बोल. तेव्हा तो जो बॅच होता ना 13 स्टँडर्डचा, फर्स्ट इयर ऑफ BMS, तेव्हा त्या क्लासमध्ये आम्ही टोटल फक्त 12-13 मुलं असू. त्याच्यामध्ये फक्त मी आणि जन्मदा मुलगी, पूर्ण क्लासमध्ये फक्त मी आणि जन्मदा मुली, आणि बाकी सगळे मुलं. आणि अशी नाही की सगळ्यांना ओळखत नाही, सगळ्यांना असं ओळखलेलं आहे. आणि मग सगळ्यांचं असं होतं दोघंच मुली आहेत त्यांच्याशी बोला, पण जन्मदा एक्स्ट्रोवर्ट होते ती सगळ्यांशी बोलायची आणि मी कोणाशीच नाही. त्यातल्या त्यात हा एक्स्ट्रोवर्ट एवढा होता की हा मला पिन करून माझ्याशी बोलायला यायचा, त्याच्यामुळे मी थोडीशी याच्याशी बोलायला लागलेली, बाकी कोणाशीच मी. कारण ही एक्स्ट्रीम इंट्रोवर्ट आणि मी एक्स्ट्रीम एक्स्ट्रोवर्ट. तर मग मी जायचो बोलायला, काय एवढा काय फरक पडतो, बोल एवढं काय. आणि आम्ही खूप चांगले फ्रेंड झालो. ते 12-13 जण, त्याच्यातले आपण 6-7 जण खूप चांगले फ्रेंड झालो की आम्ही फ्रेंड्स एकदम.
म्हणजे हिला आम्ही मुलगाच समजायचो, ही जन्मदा आम्ही सगळे मुलंच समजायचो एकमेकांना. म्हणजे एवढं त्या क्लासमध्ये असं झालेलं ना, त्या क्लासमध्ये खूप चांगली फ्रेंडशिप झाली. हे सगळे मुलं आम्हाला मुलगा म्हणूनच ट्रीट करायला लागलेली. आम्हाला पूल खेळायला जायचं, क्लास झाल्यानंतर आम्हाला एक तास थांबवून आमच्यासोबत तो गेम खेळायचा, मिनी मिलिशिया. आम्ही कॉम्पिटिशन करायचो. आपला जो कॅफे होता, कॅफे नव्हता तो, एक चहाची टपरी होती, त्याला आम्ही विजयस कॅफे म्हणून नाव दिलेलं. आमच्या क्लासच्या मागेच होतं. थोडंसं ते एस्थेटिक विजयस कॅफेला जाऊया, विजयला जाऊया. ती विजयस टपरी होती. टपरी होती ती. तर तिथे राहून मग आम्ही ती मिनी मिलिशिया खेळायचो, कॉम्पिटिशन. मग तिकडे आम्ही तिकडे छोटे छोटे लहान मुलं होते, मग कधी क्रिकेट वगैरे असं चालायचं. म्हणजे ती आणि तिकडे ना सगळे असे एकदम बोलतात ना मस्त. आणि तो एरिया तेवढा असा होता की घर बाजूला क्लास समोर विजयस कॅफे. आम्ही मस्त टाइमपास क्लासला, भले पहिले तर आम्ही क्लासला जायचो खूप इमानदारीत क्लासला जायचो, बसायचो, त्याच्यानंतर विजयस कॅफेला जायचो, चहा कॉफी टाइमपास प्यायचो, मिनी मिलिशिया खेळायचो आणि घरी जायचो. नंतर आमचं एवढं ते फ्रेंडशिप, ही पण त्याच्यात घुसली. नंतर आमची फ्रेंडशिप एवढी छान झाली की आम्ही 7-8 जण, नंतर 15 पण नाही राहिलो, आपण 8-9 जण राहिलो. ते बंकवाला सांग. तेच सांगतोय, 8-9 जण राहिलो. तर मग काय करायचो, आम्ही सगळे एकत्र क्लासच्या खाली भेटायचो. बोललो आता सगळे मित्र एवढे आणि नॉर्मल मित्र नाही, चांगले मित्र झालेलो म्हणून सगळे थांबायचो की सगळे येतील, मग एकत्र वर जाऊया क्लासला. तर मग हळूहळू तसं झालं, मग सगळे वर एकत्र जायला लागलो. त्याच्यानंतर तो 2रा-3रा फ्लोअरवर होता क्लास काहीतरी. त्याच्यानंतर एक पॉईंट आला की आम्ही विचार करायचो हाफवे 1st-2nd फ्लोअरपर्यंत पोहोचायचा विचार करायचो, जायचं काय क्लासला आज. म्हणजे ते बंक मारणे असतं ना लहान मुलांमध्ये, की कॉलेजच्या पोरांमध्ये, की बंक मारूया, जाऊ दे कुठेतरी टाइमपास करायला जाऊया. मग पहिले 3-4 जण बंक मारायला लागलो की हा चल नाही जायचं, बाकीचे गेले, बाकी आम्ही टाइमपास करत बसलो. त्याच्यानंतर मास बंकिंग जी आम्ही चालू केली, त्याच्यात पण आम्ही काय करायचो, आम्ही 7-8 जण आहे, 2nd फ्लोअर पर्यंत पोहोचायचो आणि हा आमच्या डोक्यात टाकायचं की आज जायचं का, आज हाच लेक्चर आहे, हा इझी आहे. आणि आमचं ना टॅक्स वगैरे आम्ही नाही बंक करायचो, इकॉनॉमिक्स आणि हे बंक करत होतो. तर हा ना काय करायचं, म्हणजे आपण ना एक काम करूया, आपण कॉइन टॉस करूया. मग कॉइन टॉस करून हा आम्हाला माहिती, आम्ही बघायचो पण एवढा विश्वास होता याच्या मागे, आणि हा ना असा लीड करायचा तो ग्रुप. तर मग हा बोलायचा की अरे हे आला आता तर बाहेर जावंच लागेल. मग मी 2nd फ्लोअरवरती क्लास होता, आम्ही 1st फ्लोअरला जाऊन तिकडनं कल्टी, आणि ते पण कशी कल्टी मारायचो, आम्ही 7 जण एकत्र फ्लोअरने चालत क्लासला चाललोय, एकाच्या मनात आलं बंक मारायचं, तर त्याच्यात आम्ही काय करायचो, 2 जण वर पाठवायचो की 2 जण क्लासमध्ये जाऊन बसणार. 12-13 जणांमध्ये 2 जणच आलेत, तर मग ते लोक मॅमला बोलायचे आणि ह्याच्यात ओंकार मालकरला आम्ही ढकलायचो पहिले पुढे. आणि अजून कोण दुसरा असायचा म्हणा, तो हा नेहमी असायचा ओंकार, की हा जाऊन बसणार क्लासमध्ये आणि बोलणार की मॅम कोई आया ही नहीं, हम 12 जन में से 2 ही जन आए, क्या ही सिखाएंगे, तो हम भी जाते. आणि हे असं 2-3 वेळा केलं. तर नंतर मला वाटतं मॅमला कळालं सीसीटीव्ही कॅमेरा, हा तर कसं ना, हे मला आत्ता कळतं की सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कळालं. ते आम्हाला बोलले की काय ते तर बोलले, पण नंतर आम्ही परत समजा आज कळालंय तर दुसऱ्या दिवशी आम्ही परत बंक मारायचा विचार केलाय. आणि हे काय दररोज नाही करायचो आम्ही, कधीतरी म्हणजे फ्रिक्वेंटली, म्हणजे हफ्त्यातून एकदा, महिन्यातून 2दा, 2 हफ्त्यातून एकदा वगैरे. तर तसं करायचं. तर समजा आज कळालंय, उद्या आम्ही चाललोय परत क्लासला, तर परत त्या 2 जणांना वर पाठवलं. आणि मला ओंकार आठवते, कारण तर त्यांना वर पाठवलंय, ते दोघं क्लासमध्ये बसलेत आणि त्यांचा परत तोच डायलॉग की मॅम कोई आया ही नाही, तो आम्ही, आणि त्या दोघांना बसवून ठेवला क्लासमध्ये. आम्ही खाली आहेत, त्या दोघांना क्लासमध्ये बसवून ठेवला. मॅम बोलली की आता तुमच्या दोघांसोबत करणार लेक्चर. तर त्या दोघांना अडकवलं आणि आम्ही, तर ह्याच्यात आणि सगळं प्युअर फ्रेंडशिप, ह्याच्यात काहीच कोणाचं कुठेच काय नाही. तर मग खूप टाइम झाला, 1 वर्ष होत आला. तर माझा एक मित्र आहे, त्याला ही आवडायला लागली. आता ऑप्शनच कमी ना, 2च जणी आहेत, जन्मदा आणि ही. तर ही आवडायला लागली. तर तो मला बोलला की 13, आणि मीच हिच्याशी जास्त बोलायचो मुलांमध्ये, बाकी कोण नाही, कारण ही इंट्रोवर्ट होती. तर माझं हिंचं असं चांगली फ्रेंडशिप झालेली, खूप छान प्युअर फ्रेंडशिप, कोणाचंच काहीच नव्हतं. हां, जन्मदा तर माझं युजली सगळे व्हायचेच, पण हिचा मुलांमध्ये मीच चांगला फ्रेंड होतो तेव्हा. तर मग तो मला बोलला की माझं बघ ना, हिचं म्हणजे बोलून बघ असंच टाइमपास. तर मग मी हिला विचारलं असंच की बघ आज या मुलाला आवडेल. पण हिचं असं होतं की मला या सगळ्यामध्ये नाही पडायचं, मी माझा क्लास करणार, माझे पप्पा घ्यायला येणार आणि मी घरी माझे पप्पा घ्यायला येणार आणि मी घरी निघून जाणार. तर मग ते पण फेज आउट झालं हळूहळू. तर मग हळूहळू काय, आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो आणि एवढी मैत्री चांगली होती ना की आम्ही शेअर करायला लागलो गोष्टी, सगळं असं पर्सनल लाईफ सांगायला लागलो. तर ते सांगता माझं असं झालं की यश, हीच आहे ती मुलगी, तुझी चांगली मैत्रीण पण आहे, सगळं छान आहे, आपण एकमेकांना समजून घेतोय. आणि ही त्या नॉर्मल गर्लफ्रेंड सारखी नाही की मी असं नाही बोलतो की बाकी सगळ्या तशा आहेत, पण ही तशी नाहीये, ते तर मी सांगूच शकतो ना, हिचं प्लस पॉईंट. तर मग तसं आलं, तर मी विचार केला की
मग मी एकदाच आम्ही असंच चॅट करत होतो आणि ते थोडं टेन्शन होतं आमच्यात, ते वालं टेन्शन, रिलेशनशिपवालं टेन्शन. मी तुम्हाला सांगतोय की हा कुठेतरी आहे असं काहीतरी चाललंय दोन्हीकडनं. मी फक्त माझं नाही बोलतोय, दोन्हीकडनं बोलतोय. मग त्याच्यानंतर असंच बोलता बोलता काहीतरी टॉपिक चालू होता. मी हिला बोललो मग हा नाही सॉरी ह्याचे पप्पा बोलत होते माझ्या पप्पांचं शिफ्टिंग होणार होती पोस्ट, तर ते नाशिकला शिफ्ट होणार होते. तर पप्पाला बोलले की बघ काय ते तुझं कॉलेज वगैरेचं आवर, आपण नाशिकला जाऊ. नाही माझ्या पप्पांची तेव्हा रिटायरमेंट आलेली जवळ, की आता रिटायर होतोय मी, आणि आमचं तेव्हा नाशिकला घर होतं. तर ते पप्पा मला बोलले की चला झालं आपलं ठाण्यात जेवढं होतं तेवढं सगळं झालेलं आहे, तर आता आपण जाऊया नाशिकला. आपण इकडचं नाशिकचं घर आहे, तुला दुकान टाकून देतो आणि तू त्याच्या दुकानावर काम करत बस तुझं, माझ्या ह्याला बघता की नोकरी करणार आहे की नाही त्याला बघता. तर मग मी यांना बोललो, आणि तेव्हा ते सिरियसली मला सांगत होते की आपण आता नाशिकला जाऊया. तर मी ह्यांना एकदा सांगितलं की आम्ही आता असं प्लॅन चालू आहे की नाशिकला जाणार आहे, कारण ते माझ्या मनात तर सिरियस होतं की आता मी कधीतरी जाणार, आणि मला तर हिचं थोडं ते असं व्हायला लागलेलं. तर मग मी हिला बोललो की कदाचित जाणार आहे हे ते. मग नंतर आम्ही तेच चॅट, हे सगळं ग्रुपमध्ये बोलणं आल्यानंतर आम्ही घरी जाऊन चॅट करायचोच दररोज. जास्त चॅट नव्हतो, जास्त नाही पण करायचो. हा म्हणजे कसं दररोज करायचो, होमवर्क केला का, काय असाइनमेंट आहे, दररोज करायचो. हा तर मग ते चॅट करता करता आमचं असंच काहीतरी बोलणं चालू होतं, काय विषय चालू होता माहित नाही. मग मी हिला बोललो एक काम कर, लग्न करूया. मी याला बोलली हाड. तेव्हा असं झालं की काय बोलते. आणि या सगळ्यामध्ये असं होतं ना की आम्ही तर क्लासेसचे फ्रेंड्स होतो, तेव्हा पण आमचे कॉलेजेस वेगळे होते. माझ्या ऑफिसचा ग्रुप वेगळा होता, मी त्यांच्यासोबत कॉलेजचा ग्रुप वेगळा होता, मी त्यांच्यासोबत फिरायला जायचे, ते पण आता आमचे फ्रेंड्स आहेत. आणि मग असं झालं ना की मग हा पण त्यांच्यामध्ये, अपूर्वा, हे सगळे माझ्या कॉलेजचे फ्रेंड्स आहेत. जन्मदा क्लासेस पासूनची होती, तर अपूर्वा ह्याला ओळखायला लागली, आणि मग सगळ्याचा मोठा ग्रुप झाला. आणि मग त्याच्यामध्ये हा अचानक ह्यानी असा बॉम्ब फोडला. तर मी बोलली की काही बोलू नको, बिकॉज ते फ्रेंडशिप आमचं जास्त होतं. मग आम्ही दोघांनी लक्ष नाही दिलं, फ्रेंडशिप सगळं चाललेलं. आणि मग त्याच्यामध्ये मग एकदा असंच आम्ही चॅट करत होतो, तर ह्यानी परत मला तेच, आणि हा ना प्रपोज वगैरे काय नाही, डायरेक्ट लग्न करणार आहे का, कारण मी घरी सांगून टाकलेलं की अशी मुलगी आहे. म्हणजे ह्यानी घरी असं नाही सांगितलेलं की अशी प्रपोज वगैरे, ह्यानी सांगितलेलं की ह्याची मम्मी विचारायची काय जन्मदा शिवानी येते, कोण आहे तुझी, हा बोला कोण नाही पण मला ही आवडते, असं सगळं होतं. तर मग नंतर ह्यानी मला ते विचारलं लग्न करणार का. मग मी बोलली की आय हॅव नो आन्सर, बघूया आपण काय ते, गो विथ द फ्लो, बघू काय ते. मग आम्ही रिलेशनशिपमध्ये असं काय ऑफिशियली नव्हतं, काही नाही. बट मग नंतर मग असं हळूहळू ना फ्रेंड्सना डाऊट यायला लागला. मी जन्मदाला सांगितलं की असं असं ह्यानी विचारलं हे ते, आणि मग आम्ही ग्रुपमध्ये रिव्हील केलं एक दिवस, आणि मग सगळे फ्रेंड्स मिळून ह्याला धोपटायला लागले, बिकॉज ज्या एकतर हा बेस्ट फ्रेंडची सेटिंग लावत होता, असं एकदम असा क्लोज फ्रेंड, आणि त्याची लावता लावता स्वतःच झालं. ते मुद्दामून नाही आलं पण ते झालं, तर त्याला काय करणार. फ्रेंड्सने पण ते झालं म्हणून हे झालं. आता फ्रेंड्सनी ह्याला जाम मारलं, म्हणजे मस्तीमध्ये मारलं असं. त्यांनी पण मस्तीमध्येच घेतलं, असं सगळे मस्तीमध्ये सगळं चिडवाचिडवी वगैरे चालू होती. मग आमचा ग्रुप अजून चांगला असं तुटला नव्हता, सगळं SY झालं, TY झालं, आणि जॉबला लागली. आणि मग तेव्हा ना पूर्ण टाइम तुम्हाला माहिती आहे लिटरली 1 वर्ष कोणी एकमेकाला आय लव्ह यू पण बोललं नसेल, एवढं आम्ही त्या फ्रेंडशिपच्या झोन मध्ये. आमचं फ्रेंडशिप वालच होतं बॉन्ड. आम्ही फिरणं पण म्हणजे फ्रेंड्स मध्येच फिरत होतो, असं पण नव्हतं की कधी एकटं फिरतोय किंवा कपल ॲज अ कपल, कधीच नाही. असं फ्रेंडशिपच सगळं होतं. आणि मग नंतर ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यामध्ये मग जॉबला मी पहिले लागली. त्याच्या आधी ही थोडं फ्रीलान्सिंग काय करायचं. मी फ्रीलान्स आणि भेटणं का नव्हतं मी तुम्हाला सांगते. तर मी फ्रीलान्सिंग करत होती. तर मी अशी रिअल इस्टेट किंवा ॲज अ असतात ना ऑडी वगैरे असे कारवाल्यांना असे एक्झिबिशन साठी त्यांना असे रिसेप्शनिस्ट किंवा असं काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे ठेवायला मुली अशा हव्या असतात, ज्या गुड लुकिंग, असं प्रॉपर नटून बिटून असं तिकडे असं हे बसतं, म्हणजे असं ते फ्रीलान्सिंग तसं होतं. इव्हेंट असं बोलतं, इव्हेंटला असे फ्रीलान्सिंग असेल, तर मी ते करायची विकेंड्सना. तर माझं वीकडेज असे कॉलेजेसमध्ये जायचं आणि विकेंड्सना मी ते करायची. आणि कधी जेव्हा वेकेशन असायचं, समर वेकेशन वगैरे, तेव्हा मी मग मोठे इव्हेंट्स घ्यायचे, फुल फ्लेज, म्हणजे वीकडेज वगैरे. पण मग मी रेमंड सोबत काम केलंय, मग पुराणिक्स, लोढा, हे सगळ्यांसोबत मग मी
काम करायची. मग मला असं कधी वेळ आम्ही असं फिरणं वगैरे असं काही नव्हतं. मग इव्हेंट्स आणि हा ह्याच्या गाय फ्रेंड्स बरोबर असायचा, मी माझ्या गर्लफ्रेंड्स गाय फ्रेंड्स कॉलेजवाले त्यांच्यासोबत असायची. इन शॉर्ट आम्हाला तेव्हा पण असं भेटायचं की बाबा कपल बाहेर जाऊया. हा आणि मग नंतर मला जॉब लागला जॅनमध्ये आणि जुलैमध्ये ह्याला लागला आणि अननोईंगली आमचा कंपनी पण सेम होती आणि मग तेव्हा मी रिलेशनशिप मध्ये होतो. तर मग पण बोलतात ना तेच असं फ्रेंडशिप वालं आधी होतं, पण नंतर ते सिरियस होत गेलं. ऑब्व्हियसली आम्ही पूर्ण काय फ्रेंडशिप राहिलो नाही. पण मी सांगते की असं कधी मी फोटोज वगैरे पण जास्त इंस्टाग्रामवर पोस्ट असे कधी कोणी मला आधीपासून फॉलो करत असेल तर बघितलं नसेल, बिकॉज मी फ्रेंड्स बरोबर जास्त आम्ही टाइम स्पेंड करायचो आणि एकमेकांसोबत थोडा कमी. कॉल वगैरे पण असं नसायचं एवढं असं टिपिकल की असे वाले नाही. आमचं दोस्ती में सब चालू होता, दोस्ती में. पण नंतर एकदम सिरियस झालो, जॉब बी लागला सगळं. आणि मी घरी तोपर्यंत एकदम सिरियस सांगून लागले की मी करणार आहे हिच्याशी लग्न. आणि माझ्या पप्पांना पण ही खूप आवडायची, माझ्या मम्मीला पण ही खूप आवडायची, दोघांना जाम आवडायची. माझं लहानपणापासून होतं, आपण काय लपवून नाही. माझे एकदम मम्मी पप्पा चिल होते म्हणून मी त्यांना सांगून ठेवलेलं की या ऐसा आहे अपना, अभी आपण शादी करने वाले है. तर मग नंतर जॉब चालू व्हायला, BNP चालू व्हायला. पण BNP मध्ये पण आम्ही एकत्र होतो. BNP मध्ये आम्ही 2 वर्ष काढली. जेव्हा आम्ही BNP मध्ये लागलो दोघं पण, तर तेव्हा मग ह्याची शिफ्ट वेगळी होती, माझी मॉर्निंग शिफ्ट होती. तर तिथे पण आमचं बोलणं नाही. तर मग भेटणं कुठे असायचं माहितीये, फक्त कॅन्टीन मध्ये स्नॅक्स टाइमला भेटलो, असं भेटणं होतं. वीकेंड्स ना मग आम्ही फ्रेंड्स मध्ये वगैरे भेटायचो, कॉलेज फ्रेंड्स. बिकॉज तेव्हा असं असायचं ना की कॉलेज आता सुटलंय आणि जॉब लागला, तर मग कॉलेज फ्रेंड्सची आठवण येते. तर आमचं कॉलेज फ्रेंड्स, मग मी अपूर्वा जन्म त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायची, बिकॉज आम्ही ऑफिसमध्ये तर भेटत होतो थोडंफार असं. आणि मग नंतर आमचा जॉब संपेपर्यंतच मग ह्याच्या पप्पांचं झालं. मग हा जास्त करून घरीच असायचा. मग ह्याला भेटायचा वेळ नाही मिळायचा, बिकॉज मग पप्पांसोबत सतत थेरपीसाठी जाणं हे ते सगळं होतं. आणि मग नंतर आपलं पॅन्डेमिक सुरू झालं मार्चमध्ये 2020. सो 2020ला ते सुरू झालं. त्याच्यामध्ये मग एक वर्ष हा घरी, 1 वर्ष मी घरी. आणि मग ह्याला तेवढं बेनिफिट मिळालं घरी असल्यामुळे, मम्मी पप्पांसोबत टाइम स्पेंड करणं, डॉक्टरकडे येणं जाणं. आणि लकीली तेव्हा कोणालाच कोविड झाला नाही, ह्याच्या फॅमिलीमधून कोणाला बाहेर आम्ही फालतू मस्ती करायचोच नाही की नाही सांगितलं बाहेर जायला तर नाही जायचं. मग नंतर जेव्हा संपायला लागलं तेव्हा आम्ही मास्क घालून मी ह्यांच्या घरी येणं अवॉइड करायचो, बिकॉज ह्याच्या पप्पांचं तेव्हा तशी इम्युनिटी वीक असेल म्हणून. मग हा भलेही सगळं ओपन झालंय पण हा बाहेर पडायचा नाही, बिकॉज ह्याच्यामुळे उगाच त्यांना नको व्हायला. मग आम्ही पण कोणी नाही जायचो. तर मग मी माझ्या फ्रेंड्सना भेटायची वगैरे. तर आमचं फक्त फोनवरती व्हिडिओ कॉल हेच सगळं असायचं. आणि तेव्हा आपण माहिती ना लुडो वगैरे, तर हे आम्ही सगळे फ्रेंड्स वगैरे लुडो वगैरे खेळायचो. त्याच्यानंतर मग जेव्हा सगळं क्लिअर झालं आणि मग आपण वॅक्सिन वगैरे घेतलं, वॅक्सिन घ्यायला पण आम्ही एकत्र वगैरे जायचो. कारण की ऑफिसमध्येच आम्हाला वॅक्सिन प्रोव्हाइड केलेले. तर मग नंतर मग मी जायला लागली. आणि मग नंतर ते पप्पांचं आणि पप्पांचं तर ते BNP मध्ये कळालेलं. हे सगळं कोविडच्या टाइमला त्यांचं माहिती होतं. मम्मीचं जेव्हा कोविड संपलं त्याच्यानंतर मम्मीचं हळूच असं हे झालं की एक दिवस मी तुम्हाला बोललो त्या ब्लॉग मध्ये, ज्यांनी बघितला नाही तो ब्लॉग मध्ये जाऊन बघा काय झालेलं. तर तेव्हा झालं आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो तिला. आणि त्याच्यानंतर ती 42 डेज जेव्हा आम्ही ICU मध्ये होती तेव्हा आम्हाला एक तर पप्पा सकाळी जायचे, मी रात्री जायचो. असं कोणतरी करायचं, स्विच करत बसायचो आम्ही दोघांमध्ये. तर मग मी जायचो जेव्हा रात्री किंवा सकाळी, तर मला खायला घेऊन यायची, ते सँडविच बनवून आणायची घरून, जाम भारी लागायचे. तर मस्त आम्ही तिकडे बसून राहायचो, ही तिथे बसून राहायची, टाइमपास करायची. आणि कोणाला भेटता येत नव्हतं तेव्हा. पप्पांची तर ही बोलायची, भेटायची पप्पांना तेव्हा, पण मम्मीला भेटता येत नव्हतं तेव्हा. तर ते सगळं झालं. त्याच्यात ही माझ्यासोबत होती. मग दोघांचं एक एक करून नोव्हेंबर आणि ह्याच्यात झालं 2020 आणि 21 मध्ये. तर मग आमच्यात असतं की 3 वर्ष थांबायचं असतं. एक महाराष्ट्रामध्ये असतं की एकतर एका वर्षात लग्न करायचं नाही 3 वर्ष. आणि आमचं लग्नाचं काही नव्हतं आणि लहान होतो, काय करणार आमचं. आणि काही हातात बोलतात ना काही स्कोप मध्ये नव्हतंच. आणि अक्षय जैन, मी आणि यश आमचं ना कॉन्व्हर्सेशन खूप असं इन्व्हेस्टमेंट्स वरती चालायचं. तो आम्हाला गाईड करायचा. मग बिकॉज त्याला थोडं जास्त नॉलेज आहे या सगळ्याचं. मग आम्ही मी थोडी त्यात इंटरेस्टेड होती, कारण की ह्याला जेन्युअनली एवढा टाइम तेव्हा मेंटली पण हा तेवढा फ्री नव्हता. तर मग आम्ही असं हे करायचो. मग हळूहळू आम्ही इन्व्हेस्टमेंट्स करायला लागलो, सेव्हिंग्स करायला लागलो. मग
लग्नासाठी किंवा असं तेव्हा काहीच नव्हतं. लग्न नाही, हा ह्याच्या रिलेटिव्ह बोलायचे तुझं कोण असेल तर सांग आपण लग्न करून एकटा. मी सांगून पण हा तसं मेंटली बोलतात ना 7-8 महिने ह्याच्या डोक्यात होतं की असं काहीतरी होणार आहे. तर मग हा तो प्रिपेअर झालेला की मला सगळं एकट्याला करायचंय, मला डिपेंडेंट नाही राहायचं. तर मग तेव्हापासून मग आम्ही, आणि तेव्हा पॅन्डेमिक मध्ये स्टॉक्स वगैरे सगळे डाऊन होते, इन्व्हेस्टमेंट म्हणजे सगळं खाली होतं. तर मग तेव्हा इन्व्हेस्टमेंट करणं वॉज अ गुड अपॉर्च्युनिटी. खूप चांगलं झालं इन्व्हेस्टमेंट. मग ते सगळं करून आणि मग असं सगळं प्लॅन वगैरे करून, आणि तेव्हा काहीच नव्हतं. सो लग्न तर आमच्या डोक्यामध्ये लांब पर्यंत नव्हतं. मध्ये मग ह्याच्या आधीचं पण झालं आणि त्याच्यामुळे अजून 1 वर्ष आमचं हे, म्हणून 4 वर्ष. कारण की मग 1 वर्ष परत तेच ना. तर मग माझ्या पप्पांच्या मम्मीचं पण तेव्हा नाही सॉरी मम्मी पप्पांना 3 वर्ष कंप्लीट झालेली आणि त्याच्यानंतर आजीचं झालं. मग आता आजीचं झाल्यानंतर पण 3 वर्ष थांबायचं. मग त्याच्यात 3 महिन्याचा गॅप होता, 3 महिन्याचा. माझ्याकडे 3 महिने जेव्हा आजीचं 1 वर्ष होणार आहे त्या 1 वर्षाच्या आधी करायचं आणि यांना 3 वर्ष झालेले. तर मग त्या 3 महिन्यात आम्हाला विचार करायचा. मग एकदा असंच विचार केला की आता सगळं सेटल्ड आहे. मी नव्हती याच्यामध्ये. ह्यानीच विचार केला की आता जर मी 3 महिने लग्न नाही केलं तर परत मला थांबायला लागेल. मग ह्यानी मला डायरेक्टली विचारलं की शिवानी आपण करायचं का, काय वाटतं आपलं, म्हणजे एवढं सेव्हिंग आहे, एवढं आपण करू शकतो. कारण की हे बघा, काही म्हटलं नाही तरी पण लग्नासाठी हातात चांगले पैसे हवेत, की एकदम झिरो पण नाही झालं पाहिजे. आणि असं नाही तर एकदम झिरो पण नंतर उपयोग नाही. आणि आमचा असा गोल होता की इन्व्हेस्टमेंट हलवायचे नाहीत, जे काही लग्न आहे ते सेव्हिंग्स मध्ये. मग आम्ही असं हे डिसाईड केलं की एवढे आपल्याला सॅलरी येणार आहे, एवढा प्लॅन करायचं बोनस, सगळं आम्हाला एकमेकांचं. अक्षय जन्मदा एवढी या कॉन्व्हर्सेशन मध्ये नसायची, पण अक्षय आम्हाला आमच्या तिघांचं सगळं माहिती असायचं, सगळं फायनान्स माहिती असायचं. तर मग आम्ही तसं सगळं प्लॅन केलं. आणि मग मी लगेच ह्यानी जसं मला सिरियसली विचारलं, मग मी घरी जाऊन पप्पांना सांगितलं त्याच नाईटला, त्याच दिवशी. आणि माझे पप्पा ओके बोलले, बिकॉज ह्या सगळ्यामध्ये आमचं घरी येणं जाणं, हा पण घरी खूप आधी जेव्हा हा रिलेशनशिप मध्ये नव्हता, माझ्या बिल्डिंगची पूजा होती तेव्हा पण हा आलेला घरी, जेव्हा आम्ही घट्ट मित्र होतो. तर मग असं येणं जाणं होतं. आणि मग हळूहळू करून मग जेव्हा काय बोलतात ह्याचे मम्मी पप्पांचं, जेव्हा हा एकटा घरी राहायचा तेव्हा मग माझी मम्मी ह्याला मग काही बनवलं, माझी मम्मी जन्मदाची मम्मी, या दोघी ह्याला, मग अक्षयची मम्मी, जितूची मम्मी याला घरी जेवायला घरी जेवायला बोलवायचे. किंवा मग असं काय बोलतात ना गोड जेवण, पुरणपोळी हे वगैरे, तर आम्ही पाठवायचो वगैरे. तर माझी मम्मी, तर मग आमचा ना तो ग्रुप तसा 11th स्टँडर्ड पासून ते आता तसाच राहिला. मग फ्रेंड्स पण तेच, हे पण मी ह्याच्या कॉलेज फ्रेंड्सना ओळखायला लागली. मग आमच्यामध्ये ना कधी लोक टचवूड, म्हणजे हे तुम्हाला खूप असं वाटू शकतं की अरे असं कसं, पण आमच्या रिलेशनशिपमध्ये कधी मोठी भांडणं झाली नाही, नेव्हर. आणि होणार पण नाही होणार. बिकॉज कसं ना, कधी जेलेसी नाही, कधी पॉझिटिव्हनेस नाही आला, कारण ते स्ट्रॉंग फ्रेंडशिपनी चालवलं. असं नाही की हाय बाय वाली फ्रेंडशिप नाही, खूप चांगल्या फ्रेंडशिपनी त्याचं स्टार्ट झालं. आणि मग अप्स अँड डाऊन्स बघितले, सगळ्या करिअरचे स्टेज बघितले, लाईक 11th स्टँडर्ड, मग 2nd इयर, मग जॉब, मग सेटलमेंट नाही, मग लाईफमध्ये करिअरमध्ये सेटल होणं, सगळे स्टेजेस आम्ही एकत्र बघितले. मग त्याच्यानंतर ह्याचे अप्स अँड डाऊन्स, माझे असे काही नव्हते. ह्याचे अप्स अँड डाऊन्स सगळ्यामध्ये आम्ही फ्रेंड्स म्हणून पण एकत्र होतो, सगळे फ्रेंड्स एकत्र होते, आम्ही दोघं पण एकत्र होतो. आणि मग माझे सगळे फ्रेंड्स ह्याला ओळखतात, ह्याचे सगळे फ्रेंड्स मला ओळखतात. तर कधी जेलिसी नाही, कधी पॉझिटिव्हनेस नाही. ह्याचे कोणी गर्लफ्रेंड्स असे नव्हतेच. मी बोलायचो मी आणि जन्मदाच होतो, मी जन्मदा आणि अपूर्वा, आम्हीच होतो तिघं ह्याचे गर्लफ्रेंड्स. आणि नेक्स्ट जॉब पण, 2nd जॉब पण आमचा, आणि कोणी कोणाला रेफर नाही केलेलं. ह्याचा रोल वेगळा आहे, माझा रोल वेगळा आहे. कोइन्सिडेंटली आम्हाला फोन यायचे जॉबसाठी, आम्ही इंटरव्ह्यू द्यायचो. फर्स्ट जॉब मध्ये पण सेम कंपनी, 2nd जॉब मध्ये पण सेम कंपनी, आणि आता बघू पुढे काय. तर मग सेम मिळालं, तर मग भेटणं वगैरे असं चालतच. तसं आपलं 3rd जॉब पण सेमच आहे, युट्यूब. तर मग तसं होतं. आणि मग लग्नाची तयारी वगैरे सगळ्यामध्ये, अँड नाव वी आर हिअर. सो म्हणून आम्ही करत नव्हतं लव्ह स्टोरी ब्लॉग. आम्हाला असं वाटत होतं की उगाच बोर नको व्हायला, एवढं असं काय नाही की बापरे हे झालं मग. आणि ज्या दिवशी मी मला सांगितलं की मी घरी सांगितलं लग्नाचं, मी बोललो ह्याला यकीनच नाही, तू कुठे सांगणार आहे. आणि मी तेव्हा कुठून येत होतो, एरियाचं नाव विसरलो, मी रात्री गाडी चालवत येत होतो. आणि मी बोललो की खरं सांगितलं, तू तुझ्या एका बहिणीच्या घरून, बहिणीच्या घरून येत होतो. मी बोललो खरं सांगितलं, तर ती बोलली आणि जन्मदा होती तेव्हा कॉलवर. तर मी बोललो चल, अपूर्वा पण होती. तर मी बोललो चल रे खोटं बोलते.
एवढं कसं कोण सांगणार. तर मग मी हिला बोललो ठीक आहे तू सांगितलं ना तर दे तुझ्या मम्मीला फोन. मी बोललो मी पण हिंमत करून विचार, जर हिनी बोलली असेल तर मग मी हिंमत करून विचारू शकतो ना की हिने तुम्हाला सांगितलं का आमचं लग्न. आणि हा माझ्या मम्मीशी असं बोलायचो पण हा विषय नाही की लग्न तुमच्या मुलीशी लग्न हे नव्हतं. तर मग नंतर ही बोलली हा बोलले. तर हिने दिला मम्मीला फोन आणि मी तिच्या मम्मीला एकदम असं ह्याच्यात विचारतो की शिवानी तुम्हाला काय बोलली का हो. ती बोलली कसलं. मी बोललो लग्नाचं काय बोलली का. बोलली हो. मी बोललो कोणाशी करणार आहे. मम्मी बोलली तुझ्याशी. तुझ्याशी. बोललो खरं बोलली. आणि मम्मी एवढा खुश झाला त्या दिवशी घरी येतात. आणि म्हणून मग ते बोलतात ना आमचं 3 महिन्यामध्ये फटाफट सगळं लग्नाचं झालं. बिकॉज ह्याच्या आजीला मे मध्ये 1 वर्ष होणार होता. मग त्याच्या आधी लग्न करायचं आणि माझं काही डोक्यातच नव्हतं. मी एवढं चालत नव्हते पण ह्याला आय गेस दादा ह्याचा बोलला की आजीचं पण झालं तर 1 वर्षात असं हे सगळं आहे. तर मग फटाफट आम्ही मग ते सगळं तयारी पटकन त्याच वीकमध्ये एकमेकांच्या घरी बोलणी. म्हणजे माझे पप्पा माझी फॅमिली ह्याच्या घरी आली, ह्याची फॅमिली पुण्यावरनं आली आणि मग म्हणजे काकी वगैरे. आणि मग आम्ही त्याच वीकेंडला हॉल बघायला लागलो. मग शॉपिंग आणि मग 3 महिने झाले ना आम्ही एक वीकेंड घरी बसलो नव्हतं. सगळं तेच. मग फ्रेंड्स जन्मदा मेहंदी बिंदीचं बघत होती. अपूर्वाला मी बोलायचे की तू मला हेअरस्टाईल्स पाठव, इन्स्पो पाठव. मग सगळे हेल्पला होते. आणि मग ह्याचे गाय फ्रेंड्स होते जे ह्याला मदत करत होते. तर मग सगळं असं छान झालं, एकदम व्यवस्थित झालं. म्हणून तुम्हाला असं वाटेल की खूप गुडी गुडी स्टोरी आहे पण तसंच होतं. तसंच आहे. काय करू शकतो आता त्याला. म्हणून आम्ही थोडे होते की ह्यांना उगाच काय खोटं नको वाटायला किंवा एकदमच फेरी टेल असं काही नव्हतं. आणि छोटे मोठे भांडणं होत राहायचे की अरे तुम्हाला कॉल नाही उचलला हे ते तर ठीक आहे मायनर. आणि त्याच्यात असं नाही की मी नाही बोलणार हे सगळं नव्हतं की अरे हे नाही केलं शाणे. आमचं मी सांगते तुम्हाला कसं होतं भांडण. एकदा ना आमच्या दोघांचं असं छोटं भांडण झालेलं काहीतरी आणि मी लक्ष नाही दिलं बिकॉज आम्ही एकमेकांच्या भांडणाला सिरियसली नाही घ्यायचो जास्त, छोटी मोठी असायची. तर हा मला एक दिवस फोन करून बोला शिवानी मला फोन करू नकोस बस. हे सांगायला कॉल केला. आमचं थोडंसं भांडण झालेलं, हसण्यात आमची भांडणं संपून जायची. आमचं थोडंसं भांडण झालेलं आणि मी चिडलेलो थोडासा. तर हिला कळालंच नाही मी चिडलोय. तर फोन बिन ठेवला. तर मी बोललो हिला कळालंय की नाही मी चिडलोय. तर मी विचार केला थोडा वेळ की मला वाटतंय नाही कळालंय. मग मी परत फोन केला, हॅलो शिवानी मला फोन नको करू, म्हणजे तिला कळेल की चिडला आणि फोन करायला. आणि मग मला हसायला आलं. मग आमचं भांडण संपलं. मग अशी सगळी हसण्यावरती भांडणं जायची. आणि कसं व्हायचं ना भांडणं, मला असं वाटतं की कधीतरी ना एकमेकांना थोडा स्पेस दिला ना तर मग रिलेशन चांगले वर्क करतात. आणि मेन म्हणजे ट्रस्ट. काय आमचा एकमेकांवरती भरपूर ट्रस्ट भरपूर होता. तर मग म्हणून आमचं खूप खुशाल हे सगळं आमची म्हणजे एकमेकांची गॅरंटी होती की किधर नाही जाने वाला काही किधरही जाय. म्हणून हे आमचं असं होतं जे झालं ते स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आजपर्यंतची स्टोरी आहे ही. आजपर्यंत आमचं लग्न झालं ते. तर जसं तुम्हाला कशी वाटली आमची ही स्टोरी, ह्याच्यात 1% पण काही आम्ही एक्स्ट्रा नाही टाकलंय ना कमी केलंय. जसं आहे तसं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ही कशी वाटली आणि तुम्हाला आमचे असे कुठले व्हिडिओ अजून पाहिजेत का की आमच्या लाईफ मधलं हे कसं काय झालं असावं बरे. ही लास्ट आमची सिट डाऊन व्हिडिओ आहे. ह्याच्यानंतर आम्ही आता परत व्लॉग्सला चालू करू. परत व्लॉग्स करणार आहे. हे तो एक झाला, हा एक सिट डाऊन व्हिडिओ आणि आता परत आम्ही व्लॉग चालू करू. तर आमचे व्लॉग्स पण तेवढ्याच एक्साइटमेंटने बघा जेवढे तुम्ही आमचे सिट डाऊन व्हिडिओ बघता. दॅट वॉज ऑल. येस, थँक्स फॉर वॉचिंग. व्लॉग मध्ये भेटूया परत. बाय.